कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज 28 मे 2026 रोजी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय। सकाळी त्यांनी आपल्या कॅबिनेट सहकाऱ्यांना नाश्त्यासाठी बोलवलं होतं आणि नाश्त्याच्या टेबलवरच त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची घोषणा केली। त्यांनी स्पष्ट सांगितलं की 2 दिवसांपूर्वी हायकमांडने मला राजीनामा देण्यास सांगितलं होतं, त्यानुसार मी आज पद सोडलेलं आहे। पण मंडळी, या सगळ्यात आता असा प्रश्न आहे की सिद्धरामय्या यांना राजीनामा देण्याची वेळ का आली? काँग्रेस हायकमांडने त्यांच्या या राजीनाम्यातून नेमकं काय राजकारण साधलंय? सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, 2023च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने कर्नाटकमध्ये 135हून अधिक जागा जिंकून पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केलं होतं। तेव्हा सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्यात सत्ता वाटपाचा एक करार झाला होता। त्यानुसार सिद्धरामय्या सुमारे 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहतील आणि नंतर डी.के. शिवकुमार यांना संधी मिळेल असं ठरलं होतं। या करारानुसार हायकमांडने आता निर्णय घेतला असल्याचं एक सांगितलं जातंय। डी.के. शिवकुमार हे सध्या उपमुख्यमंत्री आहेत। त्यांच्याकडे जलसंपदा, बंगळुरू विकास आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पद आहे। ते कनकपुरा मतदारसंघातून 8व्यांदा आमदार म्हणून निवडून आलेत। कर्नाटकमध्ये काँग्रेसचे ते संकटमोचक म्हणून ओळखले जातात। 2017 मध्ये गुजरात राज्यसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचा उमेदवार जिंकून आणला होता। वोक्कलिगा समाजातील ते प्रभावशाली नेते असून 2023च्या निवडणुकीत वोक्कलिगा मतदारांना काँग्रेसकडे आणण्यात त्यांचा एक मोठा वाटा होता। आता या सगळ्यात नाश्त्याच्या बैठकीत सिद्धरामय्या यांनी डी.के. शिवकुमार यांचे नाव पुढे केले। महत्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकरणानंतर शिवकुमार हे सिद्धरामय्यांच्या पाया पडताना पाहायला मिळाले आणि दोघांनी एकमेकांची गळाभेट देखील घेतलेली आहे। कर्नाटकातील काँग्रेसचे मंत्री ए.के. पाटील यांनी सकाळीच सांगितलं होतं की मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आज दुपारी 3 वाजता राजीनामा देतील आणि शिवकुमार हे नवे मुख्यमंत्री होतील। मिळालेल्या माहितीनुसार 28 मेच्या दुपारी सिद्धरामय्या यांनी लोकभवनमध्ये राज्यपालांच्या खासगी सचिवांकडे राजीनामा सोपवलेला आहे। नंतर त्यांनी एक पत्रकार परिषद देखील घेतली आणि या परिषदेमध्ये राजीनामा देताना सिद्धरामय्या भावुक झाले होते। त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाचे स्मरण करत सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सर्व काँग्रेस कार्यकर्ते, आमदार, खासदारांचे आभार मानले। ते म्हणाले, देशात संविधान सर्वोच्च आहे। आम्ही नेहमी संविधानाने दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केलाय। कर्नाटकातील जनतेने आम्हाला भरभरून प्रेम दिलं। मला 7 कोटी जनतेची सेवा करण्याची एक संधी मिळाली। मी 2 वेळा मुख्यमंत्री आणि 2 वेळा विरोधी पक्षनेता झालोय। काँग्रेस पक्ष सोबत नसता तर मी कधीच मुख्यमंत्री बनू शकलो नसतो, असं त्यांनी एक वक्तव्य केले। पत्रकार परिषदेत सिद्धरामय्या यांनी विरोधकांवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील एक टीका केली। त्यांनी सांगितलं की काँग्रेसच्या गॅरंटी योजनांमुळे राज्याचा खजिना रिकामा होईल अशी खोटी माहिती विरोधक पसरवत आहेत। यात स्वतः मोदी देखील सामील आहेत। मात्र योजनांमुळे राज्याचं कोणतंही नुकसान झालेलं नाहीये असा दावा त्यांनी केलाय। आता सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यानंतर डी.के. शिवकुमार यांच्या समोर काम करताना काही मोठी आव्हाने येऊ शकतात। म्हटलं जातंय, डी.के. शिवकुमार यांचं मुख्यमंत्री पद सुरळीत राहावं, त्या दरम्यान कोणतं राजकारण होऊ नये म्हणून 4 जणांना उपमुख्यमंत्री करावं लागू शकतं। या सगळ्यातून कर्नाटकाचं जातीय समीकरण सांभाळण्याचा एक प्रयत्न होईल। 2028च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्ष संघटन मजबूत करणं आणि अहिंदा अधिक वोक्कलिगा हे जे समाज आहेत त्यांची मतं टिकवणं हे त्यांचं मुख्य आव्हान असणार आहे पुढच्या काळामध्ये, 2.5 वर्षाच्या काळामध्ये। आता या राजीनाम्यानंतर सिद्धरामय्या यांना राज्यसभेची अजूनही जागा देऊ आणि दिल्लीत प्रमुख भूमिका बजावण्याची संधी देऊ अशी काँग्रेस हायकमांडकडून ऑफर असल्याचं सांगितलं जात आहे। पण त्यांनी या अगोदर ही ऑफर नाकारली होती आणि राज्यातच सक्रिय राहणार असल्याचं सांगितलं होतं। आता या कर्नाटकाच्या राजकीय खेळीनंतर ते राज्यसभेवर जातील का असा प्रश्न आहे। व्हिडिओच्या शेवटीला महत्वाची गोष्ट म्हणजे 4 राज्यांपैकी कर्नाटकात काँग्रेसची एक सत्ता आहे। आता सत्तेत केलेला हा बदल म्हणजे पक्षातील नेतृत्व आणि आगामी निवडणुकांसाठीची एक रणनीती म्हणून, काँग्रेसची रणनीती म्हणून या एका घटनेकडे पाहिलं जात आहे। आता नव्या सरकारची स्थापना कधी होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असून पुढे काय होतंय हे पाहण्यासारखं असेल। तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।